ठाणे जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशा म्हसा जत्रेला गुरुवारपासून सुरुवात झाली। बैलांच्या विक्रीसाठी आणि घोंगडी बाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या या जत्रेसाठी महाराष्ट्रातच नव्हे तर इतर राज्यातही यात्रेकरू येतात। दरवर्षी या जत्रेदरम्यान कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते। मुरबाड तालुक्यात म्हसा या गावी दरवर्षी पौष पुनवेला म्हसोबाची जत्रा भरते। म्हसोबाचं आणि खामलिंगेश्वराच्या देवस्थानाचं दर्शन घेण्यासाठी दररोज हजारो भाविक या काळात म्हसा या गावी येतात। इथं भरणाऱ्या जत्रेला 250 वर्षांची परंपरा आहे। किमान 3 ते 4 किलोमीटर परिसरात ही जत्रा भरते। 15 दिवसांच्या या जत्रेतील महत्त्वाचं आकर्षण म्हणजे बैल बाजार। गावापासून थोड्या दूरवर हा बाजार भरतो। ही जागा उंचावर असल्यानं इथून आजूबाजूच्या परिसरात पसरलेली सगळी जत्रा दिसते। या बैल बाजारात देशी, खिल्लार आणि मिक्स ब्रीड बैल, बुटक्या जाडसर देशी बैलांपेक्षा उंच, काटक, देखणी खिल्लार जनावरं लक्ष वेधून घेतात। या बाजारात एक बैल जोडी 50-60 हजारांपासून ते 1.5 लाखांपर्यंतच्या किमतीला विकली जाते। पंढरपुरी म्हशींच्या किमती 8 हजारांपासून 30 हजारांच्या घरात जातात। गुलाल उधळून काही जनावरांचा व्यवहार पक्का झालेला समजला जातो। म्हसा ग्रामपंचायतीच्या आकडेवारीनुसार दरवर्षी 24,000 ते 25,000 जनावरांचा व्यवहार या जत्रेत होतो। या ठिकाणी आल्यावर एक प्रसन्नता असते। जे मनातलं आपल्या काय असेल ते इथं बोलून टाकल्यावर नक्कीच त्यातनं फल भेटतो। अशी 200 वर्षाची परंपरा आहे। या जत्रेचं एक वैशिष्ट्य, या जत्रेमध्ये मोठा बैलांचा व्यापार होतो। या ठाणे जिल्ह्यातले किंवा आजूबाजूतल्या जिल्ह्यातले जे शेतकरी आहेत ते खास घोंगड्यासाठी या म्हशीच्या जत्रेची वाट पाहत असतात। 200 वर्षापासून लोक सलग येत आहेत आणि इथे जवळजवळ 1,500-2 हजार दुकानं असतील। तुम्ही 3-4 किलोमीटरच्या परिसरात दुकानं आहेत। लाखो भाविक येतात इथे आणि कोट्यवधीची उलाढाल होते। या जत्रेचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे टोपली बाजार। बांबूच्या टोपल्या बनवणारे ठाकूरही मोठ्या संख्येनं जत्रेत हजेरी लावतात। याशिवाय घोंगड्यांच्या विक्रीसाठी देखील ही जत्रा प्रसिद्ध आहे। या जत्रेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक येतात। जत्रेत आपापली चूल पेटवून सामूहिक भोजनाचा आनंदही इथं मनमुराद घेतला जातो। करमणुकीचे खेळ, खाऊ, खेळणी यांची रेलचेल असलेली ही जत्रा 10 ते 15 दिवस चालते। आपल्या वैशिष्ट्यांमुळे म्हशाच्या जत्रेनं आपली 225 वर्षांची परंपरा आजही जपून ठेवली आहे। मयुरेश कडव, साम टीव्ही, म्हसा, मुरबाड।